आता इथे आपण थोडा मगाशी सांगितलं तसं थोडं प्रॅक्टिकली बघूया आता, बरोबर की नाही. आत्मा खूप ऐकलं आहे सगळ्या पुस्तकामध्ये, सगळीकडे आत्मा लिहिलेलं आहे. अरे पण ओळखावा कसा तो, बरोबर आहे ना, हा मूळ मुद्दा आहे. तर आता ह्या श्लोकावरून आपण आता त्याची सुरुवातच करूया, बरोबर ना. काय रे इथे हे आमचे काही लोक ते थोडे तज्ज्ञ आहेत, इथे हे दोन तज्ज्ञ आहेत, इथे ही आमची एक तज्ज्ञ आहे ती सुद्धा तज्ज्ञ आहे. आता इथे बघा, लक्ष द्या. प्रगट रामाचे दर्शन अंतरी आपण आहोत असे केवळ शुद्ध ज्ञान. काय अंतरी आपण आहोत असे शुद्ध ज्ञान, असे प्रगट रामाचे दर्शन अंतरी आपण आहोत असे केवळ शुद्ध ज्ञान. म्हणजे काय अर्थ कळाला तुम्हाला? अर्थ काय? अर्थ काय? आता बघा, आता आम्ही सुरुवात करूया की आपल्याला आपण आहोत, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला वाटत नाही हे पटत नाही मला, तुम्ही विचारू शकता. आता आपल्याला सर्वात कसली जाण होते? आता हे आमचं परस्पर चेकिंग आहे आत्म्याची. हां, तसाच दर्या. आता आपल्याला आपण आहोत असं ज्ञान आहे की नाही? आपण आहोत असं कोणाला ज्ञान नाही तर त्यांनी हात वर करायचा. आपल्याला आहोत असं ज्ञान आहे की नाही? आता काहीतरी बोला, मला फीडबॅक द्या जरा. आपण आहोत, सगळ्यांना आपण आहोत याचं ज्ञान आहे की नाही? आहे. आपण आहोत असं ज्ञान आहे. मग कुठे आहे? बाहेर आहे का आतमध्ये? आतमध्ये. काय ज्ञान आहे? आपण आहोत असं ज्ञान. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, मग आपण आहोत असं जे ज्ञान आहे, ज्या ज्ञानाने आपल्याला आपण आहोत असं ज्ञान होतं. काय? आपण आहोत जे ज्ञान, ज्या ज्ञानाने आपण आहोत असं जे ज्ञान, तर ते जे ज्ञान आहे, तर ते ज्ञान देह आहे का? तुम्ही स्वतःला अंतर्यामी स्वतःला विचारा. आपण आहोत ही जी आपली हमी आहे, आपण आहोत ही जी, ह्याला संवित म्हणतात, अंतर्यामीचं संवित. स्फुरण म्हणतात. काय म्हणतात? भगवंतांनी पहिलाच सांगितलं आहे की तुझ्या अंतरी जे स्फुरण आहे, शुद्ध स्फुरण, ते मी आहे. ते कुठे लांब नाही, इथले इथे आहे ते, बरोबर. आपल्याला आपण आहोत असं ज्ञान सर्वांना आहे की नाही? आता इथे जर ओळखण्यात आली तर पुढचं ती मांडणी कळणार नाही, म्हणून ती पहिली नुसतं होय म्हणू नका. तर आपण आहोत हे ज्ञान सर्वांना आहे, म्हणजे आपण आहोत हे ज्ञान आहे. मग आपण आहोत हे ज्ञान म्हणजे आपला आकार आहे का? हां नाही. आपण आहोत हे ज्ञान आकार नाही. मग आपण आहोत हे ज्ञान आकार नाही, हे कोण जाणतं? हां, आता आपण आहोत हे ज्ञान आकार नाही आहे, मग हे जाणणारं ते ज्ञानच आहे ना. साधा हिशोब आहे. हां, वैर ना वचनानो, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. आपण आहोत हे जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे आपण आहोत, परंतु ते ज्ञान आपण देहाच्या ओळखीने कवटाळतो आहे, आणि त्या देहाच्या ओळखीने कवटाळलेले ते ज्ञान आहे म्हणजे आपली व्यक्तिरूपी, म्हणजे या देहामध्ये आपण अमके आहोत तमके आहोत ती कल्पना. आता ती कल्पना एवढी घट्ट झाली आहे की ती पाठी बघून आपल्या सस्वरूपाची ओळख होत नाही तिथे. म्हणजे आपण केवळ शुद्ध ज्ञान आहोत, इथे तो भ्रम निघत नाही आहे. ज्यावेळी आपण जे शुद्ध ज्ञान आहोत ते शुद्ध ज्ञान म्हणजे आपण ते आत्मा आहोत. आता आपण आहोत हे जे ज्ञान आहे, तिथे मी तो तुम्हाला प्रश्न विचारतो, ते ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही आहे ते. तर आपण आहोत हे ज्ञान चैतन्य स्वरूप आहे, बरोबर की नाही? चैतन्य स्वरूप आहे ना, का नुसतं ज्ञान तसं म्हणजे चैतन्य स्वरूप ज्ञान आहे ते. बरं, ते ज्ञान जड आहे का? ते जे ज्ञान आहे ते निर्जीव आहे का? ते ज्ञान निर्जीव आहे का? निर्जीव आहे का? हां, जड आहे का? जड नाही. म्हणजे आपण आहे हे ज्ञान जड नाही आहे, तर ते चैतन्य आहे, बरोबर की नाही? म्हणजे चैतन्य स्वरूपात आहे ते ज्ञान.
ज्ञान स्वरूपात आहे, शुद्ध ज्ञान स्वरूप आहे. आता हे शुद्ध ज्ञान का म्हणतो मी त्याला? आम्ही त्याला त्या ज्ञानाला शुद्ध ज्ञान म्हणजे सर्व साधू संतांनी त्याला शुद्ध ज्ञानाची उपमा दिली आहे. शुद्ध ज्ञान म्हणजे काय? ते ज्ञान स्वतःला जेव्हा देहाची ओळख घेते की हे देह म्हणजे मी, तेव्हा ती जीवभाव, तेव्हा ती अलगपणा होतो. परंतु जो शुद्ध ज्ञान आहे म्हणजे केवळ ज्ञान स्वतःमध्ये असतो तेव्हा त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात. बरोबर की नाही? आता हे शुद्ध ज्ञान आपल्या अंतरी आपण आहोत असं जे शुद्ध ज्ञान तोच आपला आत्मा आहे. बरोबर? होत आहे काय? तुम्ही त्या देहाने कवटाळताय. बघा, लक्ष द्या. बरोबर? आता आणि एकदा एकदम व्यवस्थित स्पष्ट करू. बघा, आपण आहोत हे अगोदर आहे का आपण देह आहोत हे अगोदर आहे? हां, आपण आहोत स्टॉप, पुढे नाही. आपण आहोत हे अगोदर आहे का आपण देह आहोत किंवा आपण ह्या देहामध्ये अमक आहोत हे अगोदर आहे? हां, काय? हां, आपण आहोत हे अगोदर आहे. मग आपण आहोत हे जे अगोदर आहे ते आपण देह आहोत असे आहोत का? बरोबर की नाही? नाही आहे. मग हे आपण आहोत जे ते जाणतं की नाही? एकदम सोपं आहे. सोपं म्हणजे म्हणून साधू सांगतात तुम्हाला असं वाटतं कारण तुम्ही भ्रमाने असं वाटतं तुम्हाला आत्मा म्हणजे त्याला ना सर्वात ओळखण्याजोगे जो आहे तो खरा आत्मा. का? आत्मा म्हणजे काय? आपण आहोत, संपला विषय. आपण आहोत. पण आपण काय आहोत म्हणून घेतो आपल्याला? आपण आपल्याला हा देह म्हणून घेतो आहे आणि त्यालाच उपाधी म्हणतात. त्यालाच उपाधी म्हणतात. म्हणजे आपण आहोत हे ज्ञान जे आहे ते आपण आहोत हे ज्ञान म्हणजे आत्मा आहे. आता ह्याच ज्ञानाला साक्षी असं म्हटलेलं आहे. साक्षी तर सर्वांनी ऐकलं आहे. साक्षी, अंतरात्मा साक्षी आहे. मग साक्षी म्हणजे काय? तर स्वतःमध्ये स्वतःला विचारा की हा जो देह जो आहे आपला देह, ह्या देहाचं ज्ञान होत आहे की नाही? ह्या देहाचं ज्ञान जाता की नाही आमका भीतर? ह्या देहाचं ज्ञान जाता. मग ज्या ज्ञानाक ह्या देहाचं ज्ञान जाता ते ज्ञान देह आहे का? मग इतके दिवस काय समज होती? इतके दिवस काय समज होती तुमची? ते ज्ञान स्वतःला काय समजत होती? मी म्हणजे देह. मग तो कुठे भ्रम तुटतोय? तर ह्या आत्मज्ञानात. बरोबर आहे? इतके दिवस आता तुम्ही प्रत्यक्ष आत्मज्ञानच आहात परंतु ओळख नाही ना. मग मी देह. बरोबर आहे? तो देह नव्हे. कसा? अरे देहाचं ज्ञान होत आहे मग देहाला जाणणारं ते ज्ञान आहे ना. म्हणजे ज्ञान देहाला जाणतं आहे. आता ह्याच्यात गुरु किल्ली कशी आहे की ज्याचं आपल्याला ज्ञान होतं, जे आपल्याला जाणवतं, जे आपल्याला काही दिसतं भासतं त्याचं रूप आपण नसतो, ते आपण नसणार, त्याचे आपण साक्षी असणार. ही पहिली गुरु किल्ली आहे. आपल्याला ज्याचं ज्ञान होतं त्या वेगळे आपण असणार. बरोबर आहे? ह्याच्यात डाऊट आहे कोणाला? नाही. आता आपल्याला देहाचं ज्ञान होतं आहे की नाही? मग देह आणि आपण एक आहोत का? हे तुमचं तुम्ही आतमध्ये चेक करा. म्हणजे देहा वेगळे आपण आहोत. देहा वेगळे आपण असल्यामुळे आपल्याला देहाचं ज्ञान होत आहे. बरोबर आहे? आणि आपण काय म्हणतो? मी म्हणजे देह. अरे रे मला हे झालं तर देह नव्हे. मग देह म्हणजे तो तिथे आपलं जे ज्ञान आहे ते साक्षी रूपात आहे. त्या देहाला जाणता येते. कसं जाणताय? साक्षी रूपात जाणता येते. बरोबर की नाही? बरं, आता देहाचं ज्ञान होत आहे म्हणजे ते ज्ञान देह नव्हे आणि जाणणारं ज्ञान केवळ ज्ञान आहे. हे स्पष्ट झालं की नाही? स्पष्ट झालं? स्पष्ट झालं? आता ह्यात आम्ही आत्मचिंतन सांगतोय बघा. त्याच्यात तुमका खरं केव्हा फायदो जातलो? ऐकतात आणि केव्हा बाबा सोपून एकदा बाहेर वळतात तसा ना जाल्यार तुम्ही आत्ताच. कारण ह्या मासा गहन असा. ही जसा एखादा अभ्यास असता नो तसो हो अभ्यास गहन असा. म्हणून आम्ही शक्यतो एकदम, पण ॲक्च्युली खरा तर जड ना. खरा एकदम खेळणार दादा एकदम क्विक. म्हणजे कसं आपण आहोत. आता आपण आहोत. आता परत लक्ष द्या. आपण आहोत हे आपण विचार करतो आणि मग आपण आहोत का? बरोबर आहे? आपण हां मी विचार करतो हां मग मी आहे. असा आहे का कोणाला? असा कोण आहे का इथे? नाही.
म्हणजे विचार करण्या अगोदर आपण आहोत. बरं, मग तो विचार आहे, त्या विचाराला जाणणारं आपलं हेच ज्ञान आहे ना, का आणि कुठलं आहे? बरं बरं, आपण बुद्धीने विचार करतो आणि मग आपण आहोत असं तरी आहे का? स्वतः चेक करा आतमध्ये. बुद्धीच्या अगोदर आहे ते. त्याला बुद्धीचा वापर करून नंतर आपण आहोत अशी सिद्धता नाही. ती स्वतःची सिद्धता स्वयं आहे, स्वतःमध्ये स्वयं आहे. कारण तो स्वसंमिद्य आहे, तो स्वतः स्वयंप्रकाशित आहे, तो स्वतः स्वसंमिद्य आहे. बरोबर आहे. आता तुमचा देहाचं ज्ञान होतं म्हणजे जाणणारं ज्ञान देह नव्हे. बरोबर. आता तुमच्या मन जे आपलं मन, त्या मनाचं ज्ञान होतं आहे की नाही बघा. पाहून घ्या तुम्ही. मनाचं ज्ञान होतं आहे की नाही? मनाचं ज्ञान होतं आहे की नाही? मग मनाचं ज्ञान होतं आहे, मग म्हणजे मनाचं ज्ञान होतं आहे म्हणजे मनाला जाणणारं जे ज्ञान आहे ते मन आहे का? ते मन आहे का? मग मन म्हणजे कोण? मन म्हणजे जीवभाव. म्हणजे तेच ज्ञान आपल्याला, मी देह आहे अशी कल्पना करतो आणि मग ते मन. आता इथे स्पष्ट कुठे राहायचं आहे तुम्हाला? आपण आहोत आणि आपण देह आहोत ह्याच्यात जो अंतर जाणतो, आपण आहोत आणि आपण देह आहोत ह्याच्यात सर्व अगोदर काय आहे? आपण आहोत हे पहिलं आहे. मग आपण आहोत हे जे पहिलं आहे ते ह्यापैकी काय आहे का? नाही आहे. हे स्पष्ट कळायला पाहिजे. आता मनाचं ज्ञान होतं, देहाचं ज्ञान होतं म्हणजे देहाला जाणणारं ज्ञान त्या देहा वेगळं आहे आणि त्या देहाचं साक्षी आहे. मनाला जाणणारं ज्ञान त्या मना वेगळं आहे आणि त्या मनाचा साक्षी आहे. आपला जो अहम जीव भाव आहे त्या जीवाचं ज्ञान होते म्हणजे त्या जीवाला जाणणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्या जीवा वेगळं आहे आणि त्या जीवाचं साक्षीत्व करतं आहे. आता तुमच्या मनात काहीतरी विचार आला, मग त्या विचाराला जाणणारं कोण आहे? विचाराला कोण जाणतो? विचाराला कोण जाणतो? हे ज्ञानच जाणतं आहे ना, का आणि कोण जाणतं आहे? बरोबर ना मी काय म्हणतोय ते? बरं, आपली जी व्यक्तिरूपची कल्पना आहे, ह्या देहामध्ये मी ह्या देहामध्ये अमुक व्यक्ती आहे, स्त्री जाओ पुरुष जाओ कोणी असो, मग ह्या आपल्या व्यक्तिरूपाचं ज्ञान होत आहे की नाही होत आहे? मग आपण व्यक्तिरूप असे आहोत का आपण ह्या व्यक्तिरूपाचे केवळ ज्ञान स्वरूपात साक्षी आहोत? बरोबर ना. मग तुम्हाला काय घेताय? व्यक्ती. पण हा तुम्ही कोण? आत्मा, साक्षी आहात. पण भ्रम काय होतोय? मी अमका तिथे जाऊ नका. मी अमक्याला जाणणारा मी आहे, तो मी आहे, मी आहे. हे आता कोणी समजा तुमच्याकडे आले सांगितले तुम्ही नाही आहात, तुम्ही मान्य कराल? नाही. का मान्य करत नाही? कारण तुमचं जे स्वअस्तित्व आहे ते पूर्ण स्वयंभू आहे. साक्षात भगवानसुद्धा आल्यानंतर नंतर तू नाही आहेस, तू मान्य करणार नाही. मी आहे म्हणणार. मग आहे हा कुठं आहे? ही जी हमी कुठं येते? तर ते आपल्या स्वस्वरूपाची ती हे असते, हमी असते. ती तिथे चॅलेंज होऊ शकत नाही कोणाला. बरोबर की नाही. मग आता देहाला जाणणारा, मनाला जाणणारा. बरं, आता आपल्या अंतर्यामी हा प्राण चालू आहे, मग या प्राणाचं ज्ञान होतं आहे की नाही? मग ते ज्ञान म्हणजे प्राण आहे का? नाही. म्हणजे हे ज्ञान कोणीतरी काहीतरी आहे असं नाही, तर ते केवळ आपल्या अंतर्यामी ज्ञान स्वरूप आहे. आता आपल्या अंतर्यामी असं म्हणावं लागतं, ते अंतर्यामी नाही, त्या अंतर्यामीचं सुद्धा ज्ञान होत आहे. आपला जे अंतःकरण जे आहे त्या अंतःकरण सर्वात आपल्या मानवी देहामध्ये सूक्ष्म काय आहे? अंतःकरण. आता अंतःकरणाचं सुद्धा ज्ञान होत आहे ना. बरोबर. अंतःकरण त्याचं ज्ञान जाता की नाही? मग त्याचा ज्ञान जाता, मग त्या ज्ञान अंतःकरण आहे का? थोडं कॉन्टम्प्लेट करा. म्हणजे ह्याला म्हणतात आत्मभक्ती, आत्मचिंतन. जेव्हा आपल्याला वेळ असतो घरी आपण दुसऱ्याचा विचार करतो, तो दुसऱ्याच्या विचार तिथं स्वतःचं चिंतन करा. त्याच्याने हे ना त्याने काय केलं त्याने तसं ना, आपलं स्वतःचं चिंतन सर्वात श्रेष्ठ. भक्ती करा, सगळं करा, परंतु आत्मभक्तीसुद्धा महत्त्वाची आहे. ती आत्मभक्ती उरली का मग परत सीट कन्फर्म सीट. आता ओळख झाली, 100% सीट गेली, परत ना येणे ना जाणे. तुमचं तुम्ही बघा ना. कारण होत आहे काय, श्रीकृष्ण म्हणतात ह्या आपल्या कल्पनेला आपण लिंगदेह म्हणतो, म्हणजे जीवभाव. आणि ज्यावेळी देहांत होतो तेव्हा आपण स्वतःला ओळखलेलं नसतो. बरोबर आहे की नाही? आपण स्वतःला ओळखलेलो असतो का? मी आत्मा आहे म्हणून कोणी प्राण सोडला आहे का? सांगा.
मी आत्मा आहे म्हणून कोणी प्राण सोडलाय काय? आता भगवान कृष्ण काय सांगतायत, तुझी जी मर्तेवी धारणा असते तेच स्वरूप तुला प्राप्त होते. आता तुम्ही आत्मा हे तुम्ही ओळखलात आणि मरताना आता तुम्हाला माहिती आहे मी आत्मा आहे, मग तुमचा जन्म कुठला? बरोबर आहे. पण ओळखला नाही मी अमका, अरे आता माझ्या ह्याचं काय होणार, त्याचं काय, प्राण सुटला परत आला. बरोबर आहे ना? म्हणजे ह्या आपल्या आत्मस्वरूपाला जाणणे ह्याला आत्मज्ञान, आणि ह्याच्यापेक्षा दुसरं साधन, श्रेष्ठ साधन कुठलंच नाही. झटकीपट तिथल्या तिथे. मूळ मुद्दा काय की आपल्या आत्मस्वरूपच आपल्या हातात आलं का आणि साधन भजन लागत नाही. साधनं भजन तुम्ही करा. आता एखादं अच्छा ह्याच्यात फरक काय होतं की एखादा जो कलाकार आहे तो स्टेजवर जातो आणि काम करतो, पण काम करताना त्याला माहिती असतं ना की मी हे करतो आहे, पण तिथे खरा कोण आहे मी असं आहे. पण ह्या नाटकामध्ये काय झालं आहे, आपण सगळे व्यवहार करतो आहे, पण जो खरा जो मूळ आपण जे आत्मस्वरूप आहे ते आपल्याला विसरलो. आपण आत्मा त्याचा विसर पडला. मग आपण आपल्याला काय घेतो आहे, तर हे आपण स्वतःला जीव स्वरूप घेतो आहे. बरोबर की नाही? आता जो आत्मा आहे, जो आत्मा, आता त्या दिवशी मी व्हिडिओ याच्यावर फेसबुकवर पाठवला, तो जो जीव जो आत्मा आहे, आत्मा, बरोबर की नाही? आत्मा आणि जीव भाव हा कसा उत्पन्न झाला आहे? आत्मा आणि मी जीव हा भाव उत्पन्न कुठे झाला आहे? कुठे झाला आहे? अंतःकरणात जीवभाव आहे की नाही? जीवभाव म्हणजे काय? मी एक जीव, आपण अरे रे तो गेला रे, विचारा जीव गेला त्याचा, जीव गेला त्याचा, मग आपण काय म्हणतो? जीव गेला म्हणतो ना. मग तो वेगळापण कुठे उत्पन्न झाला आहे? तर ह्या ग्रंथामध्ये काय बोध केलेलं आहे की आत्म्याचा प्रकाश, कोणाचा? लक्ष देऊन ऐका. आत्म्याचा प्रकाश जेव्हा अंतःकरणात पडतो, अंतःकरणात पडतो तेव्हा तिथे आत्मभास होतो, चिदाभास होतो. काय होतो? चिदाभास. आणि तो चिदाभास म्हणजे जीवकल्पना. काय होते? मग तिथे तो जो साक्षी आहे, जो तो अनंत, जो आपलं जे स्वरूप आहे, आपण आहोत हे ज्ञान. आता आपण आहोत हे ज्ञान, परत पुन्हा एकदा वळवतो. आता आपण आहोत हे ज्ञान, आपण आहोत हे ज्ञान, ह्या ज्ञानाला आकार आहे का? हां, आपण आहोत ह्या ज्ञानाला आकार आहे का? बरं, तो सीमित आहे का अनंत आहे? अनंत आहे ना. बरं अनंत आहे, मग आजनी खूण कशी? बरं अनंत आहे. अरे ज्ञानाला आकार असतो का? ज्ञानाला आकार नसतो. मग आकार नसला ह्याचा अर्थात तो निराकार आहे, साधा भावार्थ. बरोबर की नाही? आता बघा, आता हे जे तुम्हाला अनंत आकाश दिसत आहे सर्वांना, अनंत आकाश दिसत आहे की नाही? आता त्या दिसण्याकडे बघू नका, लक्ष काय द्या, त्या अनंत आकाशाचं ज्ञान होत आहे की नाही? काय म्हणता? अनंत आकाशाचं ज्ञान होतं की नाही? अनंत आकाशाचं जर ज्ञान होतं तर त्या अनंत आकाशाचं ज्ञान ह्या आपल्या अनंत अशा आत्म्यालाच होणार ना. बरोबर की नाही? का आणि कोणाला होणार? का व्यक्तीला होणार? व्यक्तीला दिसतं आहे, पण ज्ञान होतं आहे ते आपल्या, कारण आपलं स्वतःचं जे आत्मस्वरूप आहे ते निराकार आहे, निर्गुण आहे, अनंत अपार आहे. म्हणजे ह्या आकाशा, आता भगवान अर्जुनाला काय बोध केलेला? अरे तुला माझं स्वरूप बघायचं आहे काय? अर्जुनाला सांगितलं. तो जरा गडबडला, हे इथे बाहेर दाखवतो, इथे समोर बघ, हे आकाश दिसतंय तसा मी आहे. काय सांगितलं आहे? मग त्याच्यात प्रचिती काय? गगन सदृशमान. आता आम्ही जे सुरुवात करतो काय? गगन सदृश, गगन समान. आता श्रुती काय? परमानंदम परमसुखदम, परमानंदम परमसुखदम. म्हणजे जे परमानंद जे म्हटलं ते त्या आपल्या आत्म्याला म्हटलं आहे. परमानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. अर्थ काय? केवलम ज्ञानमूर्ती. आपण म्हणतो ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. अर्थ काय करूया? तो अर्थ कळायला नको. मग तो ब्रह्मानंदम परमसुखदम म्हणजे त्याच्यासारखं परमानंद सुख कुठेच नाही, पण ते त्याचं रूप कसं आहे? केवलम ज्ञानमूर्ती, म्हणजे केवळ ज्ञान स्वरूपात आहे ते. बरोबर? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम. म्हणजे काय? द्वैत नाही आहे तिथे, म्हणजे तिथे अद्वैतच आहे, ते केवळ अद्वैत आहे. म्हणजे हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये अजून कोण नाही तिथे. मग त्याला म्हणतात अद्वितीय, अद्वैत म्हणजे द्वैत रहित. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती
द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमत्स्यादी ध्यानम एकम नित्यम म्हणजे एकच आणि तेच नित्य, नित्य सत्य, अनादि नित्य सत्य, एकम नित्यम. पुढे काय? हा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमत्स्यादी ध्यानम एकम नित्यम विमलमचलम सर्वार्ध साक्षीभूतम. बरोबर आहे ना त्याच्यामध्ये? सर्वार्ध साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम. सर्वार्ध साक्षीभूतम म्हणजे सर्वांचा साक्षी. मग तो सर्वांचा साक्षी कोण? तर तुम्ही असलेले ज्ञान. होत आहे की नाही? क्लिअर होत आहे? भावातीतम म्हणजे तिथे भाव नाही आहे, काही नाही. भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुमतम नमे. सद्गुरू कोणाला म्हटलेलं आहे? तर प्रत्यक्ष ह्या ज्ञानाला. मग तुमचा खरा गुरु कोण आहे? खरा गुरु तुमचा कोण आहे? तर तुमच्या अंतर्यामी आहे, बस, फुल स्टॉप. हे जे आपलं जे ज्ञान स्वरूप आहे ते ज्ञान स्वरूप म्हणजे आपला आत्मा आहे. परंतु सगळीकडे आपण धावतो. स्वतःचा आत्मा तो नंतर पुढच्या जन्मी बघू कुठे मिळत असेल तर. ते आत्मज्ञान जरा कठीण आहे ना, आत्मज्ञान कठीण आहे जरा. अरे त्याच्यासारखं सोपं काय नाही. आता मला सांगा, आता आपण कुठे देवासाठी कुठे तीर्थयात कुठेही जातो, काही करतो, त्याच्यासाठी प्रयास लागतो. पण तुम्ही आहात याच्यासाठी तुम्ही काय प्रयास केलात? काय प्रयास केलात? मी आहे याच्यासाठी काय भक्ती केली? याच्यासाठी काय केलात? अरे प्रयत्न करून जर मिळतो तर तो परमात्मा असणार का? अरे प्रयत्नांच्या आधी जो आहे आणि तुमच्या प्रयत्नांना जो बघतोय तो परमात्मा आहे, हे ओळखलं पाहिजे. असणार कोण? अध्यात्म. अध्यात्माचा अर्थ काय? आधी असलेलं म्हणजे अगोदर असलेलं आपलं स्वतःचं निजरूप. एक लक्षात ठेवा की आत्मा परमात्मा बाहेर उपर नीचे नाही. परमात्मा म्हणजे आपलं स्वतःचं निज रूप आहे. पण ते निज रूप कसं आहे? व्यक्तिक नाही आहे, अव्यक्तिक, सार्वत्रिक, सार्वभौम सत्ता आहे. ती सार्वभौम सत्ता आहे. मी आहे. आता बघा, मी आहे, तुझ्या ठिकाणी काय आहे? मी आहे. तुझ्या ठिकाणी मी आहे, तुझ्या ठिकाणी मी आहे, तुझ्या ठिकाणी मी. आता मी देह आहे म्हणतं का तो राजन आला? मी देह आहे म्हणतं का तो बबन आला? मी आहे, मी कोण आहे? तर मी असा. पण त्याच्या अगोदर हे जे मी आहे हे सर्वांमध्ये एक समान आहे काय वेगळं आहे ते तर तुम्ही बघा. एक समान आहे की नाही? हां, म्हणजे स्वरूपावरून आपण आहे म्हणून सांगतात सबका मालिक एक आहे. तो मालिक तो हा. तो कुठे आहे? तुमच्यात. म्हणजे तुमच्यात ही धारणा सोडून द्या. तुमच्यात नव्हे, तुम्ही. कोण? तुम्ही स्वतः. अनंत अशा अनंत ज्ञानाला, अनंत ह्या दृश्याला बघणारे तुम्ही आहात, ह्या दृश्याला. आता हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान, ह्या ज्ञानालाच आत्मा, ह्या ज्ञानालाच परमात्मा म्हणा, काही म्हणा. परंतु जे मूल तत्व आहे, काय म्हणतात? मूल तत्व. त्या मूल तत्व ज्ञानाची ओळख होऊन त्या ज्ञान स्वरूप साक्षात्कार म्हणजे ह्याला आपण आत्मसाक्षात्कार म्हणतो डायरेक्ट. त्याला काही गरज नाही. आणि ह्या आत्मज्ञानाला तत्वबोध म्हणतात. काय म्हणतात? तत्वबोध. आता तत्वबोधाचा अर्थ काय होतो आहे? तत्वबोध म्हणजे काय? तत्वबोध म्हणजे साधू संतांनी सांगितलं आहे मूळ सत्ता ओळखणे. काय ओळखणे? मूळ सत्ता ओळखणे. आता कशी? उदाहरणार्थ कसं असते, माया जी असते ती नाम रूपात असते आणि जेव्हा माया नाम रूपात येते तेव्हा तत्वाला झाकून टाकते. आता हे जे जीव जगत आहे, हे जे तुमच्या दृष्टीसमोर जे जगत आहे ते नामरूपात आहे आणि ते नामरूप असल्यामुळे त्या तत्वाला झाकलं आहे. आता तुमच्या इकडे ह्या देहामध्ये कुठला नामरूप आहे ओळखा? नामरूप काय आहे? नामरूप काय? नामरूप काय? ते इथे काय सांगतोय उद्धव? तुझे नाव, तुझे रूप बाजूला कर, तुझा देहाची ओळख बाजूला काय उरलं? आहे पण केवळ मी आहे. मग केवळ आहे पण जे उरलं आहे ते स्वरूप आहे. ते तुझं आणि माझं तिथे वेगळं नाही, ते एक आहे. बरोबर आहे? कोणाला शंका आहे तर विचारू शकता. पण बरोबर आहे, पण मला अजून माझी ओळख कशी झाली नाही सारखी. मी बरोबर ना? प्रश्न येतो ना? प्रश्न असा बरोबर काय घे. आता मी काय आपण काय सांगला की तो आत्मा, मी आत्मा आहे, परंतु मी आत्मा आहे ह्याची मला ओळख झाली नाही. ती ओळख तिथेच राहू दे, ती ओळख तिथेच राहू दे. विवेक काय करायचा आहे?
मला आत्म्याची ओळख झाली नाही, मला माझ्या स्वरूपाची ओळख होत नाही, अजून पटत नाही, अजून जमत नाही, पण मी अजून ओळखलं नाही. ह्याचं ज्ञान होतं आहे की नाही तुम्हाला? काय ह्याचं ज्ञान होतं आहे? तो ज्ञान आत्मा आहे. कारण त्या आत्म्यामध्ये मी ओळखलं नाही, मला जमत नाही हा असा भेद नाही. कारण आत्मा केवळ साक्षी स्वरूपात आहे, केवळ तो जाणणार आहे. त्याला आणि कसली गरज नाही आहे, तो फक्त जाणणार आहे. काय करतो? तुमचा जो भाव आहे, तुमच्या जे काय आतमध्ये चाललं आहे ना सगळं चक्कर, सगळ्यांना तुमच्या अंतर्यामधून, देव वरून बघत नाही, तुमच्या अंतर्यात तुमचं जे खरं असणेपण आहे, असणेपण म्हणतात त्याला. काय म्हणतात? असणेपण. त्या असणेपणाच्या स्वरूपात त्या सगळ्यांचं जे असणेपण आहे ते स्वाभाविक सर्वांचं स्वयंभू असणेपण आहे. म्हणजे आपलं जे खरं आत्मिक स्वरूप आहे आणि ते समान आहे, एक समान आहे. म्हणून या आत्म्याला सत्ता सामान्य म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? सत्ता सामान्य. आणि ह्या स्वतःच्या स्वरूपाला जाग येणे. आता ह्याच्यामध्ये जो विषय तो म्हणजे चैतन्य जागृती. चैतन्य म्हणजे त्या ज्ञानाला आपण चैतन्य म्हणतो. काय म्हणतो? चैतन्य. आणि त्या ज्ञानाला त्या ओळख झाली की तोच साक्षात्कार म्हटलं आहे. देव 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 म्हणतो. देव कोण? देव कोण? आता मला सांगा, आपण असलेलं जर ज्ञान नाही तर देव असलेलं ज्ञान येईल का? आता मीच नाही, मी असलेलं ज्ञान नाही, मग देवाचा देव तरी येईल का? मग मेन काय पाहिजे? मुख्य काय पाहिजे? आपण असायला हवे. आपण असायला हवे म्हणजे कोण? मी व्यक्तिरूपात असायला हवे की मी ज्ञान रूपात असायला हवे? ते म्हणजे मी जे ज्ञान आहे ते मी ज्ञान असणे, म्हणजे मी ज्ञान जे आहे ते मी ज्ञान पहिली आहे. मग मी म्हणतो म्हणजे आपण असल्याचं ज्ञान नसेल तर देवाचा देवसुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे आपण असलेलं जे ज्ञान आहे तेच मुळात तुमचं स्वरूप आणि तोच खरा देव आहे. तोच खरा देव आहे. अंतरी तुम्ही स्वतः देव आहात. अंतरी तुम्ही. आता तुम्ही म्हणजे भ्रम काय होतो? तुम्ही म्हणता का तुम्ही स्वतःला इथून बघताय. कुठून बघताय? तिथून. आता सोडून द्या बघणं, तुम्ही डायरेक्ट आहे. साधू संतांनी असं सांगितलं नाही की फक्त ते आम्हीच ओळखणार, तुम्ही फक्त भक्तीच करा, तसं कोणी सांगितलं आहे का? कारण आत्मा अनादि सिद्ध एक आहे ना, तो कोणी, तो कोणाची प्रॉपर्टी नाही, ती प्रॉपर्टी नाही, ती स्वतःचं तुमचं आत्मिक स्वरूप आहे ना. ओळख आहे का? कसा काय पटतंय ना मी काय म्हणतो ते? आता एक समजा, चला आता तुम्ही म्हणता ओळख झाली, मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. विचारू शकते ना प्रश्न? काय बरोबर? आता ज्ञानाची ओळख झाली की नाही झाली? झाली ज्ञानाची ओळख. हां झाली. मग तुझी का अजून कितक्या सोप्या? तू असं आहे का ना? सोप्या. तू असं आहे. मग तू असं आहे ह्या ज्ञान स्वरूपात का देह स्वरूपात? कितक्या सोप्या? सोप्या. मग कशा काय तकली लाव नका. बरोबर पट्टा बरं मी काय म्हणतोय? नाही तसं नाही. तसं आपण स्वतः विचार करणं. आपण आहोत ते ज्ञान आहे. पण साधू संत काय म्हणतात? अरे तेच कैवल्य धाम आहे ना, तेच तुमचं स्वरूप आहे, धावताय कुठे? आता तुम्ही जर कोणी प्रश्न विचाराल कुठे नाही काय, अरे मला आकाश शोधायचं आहे, मग तो कुठे जाऊन आकाश शोधणार? आकाश कुठे जाणार? कुठे आकाश शोधायला चाललं आहे, आकाश शोधायला तू कुठे जाणार? कुठे जाणार आकाश शोधायला? वर खाली खाली कुठे? तर ओतप्रोत आहे आकाश शोधण्याचा प्रश्न. बरोबर आहे का चुकीचा आहे? प्रश्नच चुकीचा आहे. मग देव शोधायचा. आता देव कसा आहे? अरे बाबा तो तर तो आकाशापेक्षा गगन सदृश्यमान आहे ना, तो अनंत आहे, याच्यापेक्षा अनंत आहे. आणि आकाशाला जाणणारा कोण आहे? आकाशाला जाणणारा कोण आहे? प्रत्यक्ष तो ज्ञान, त्याच्याहीपेक्षा ओतप्रोत आहे. आता त्या अनंत चैतन्य महासागरामध्ये आकाश आहे आणि त्या महासागरामध्ये हे महाशून्य असं जे अस्तित्व ते भासतं आहे. हे चैतन्यामध्ये आपल्या आत्म्यामध्ये हे सगळं दिसतं आहे. आपला आत्मा नाही तर हे काय येऊ शकत नाही. तत्वबोध म्हणजे काय? मूळ सत्ता ओळखणे तत्व. आता तत्व म्हणजे काय की त्या तत्वावर आधारित माया कशी असते? मायाचा अर्थ जी नसून असल्यासारखी भासते. कशी? नसून असल्यासारखी भासते. तिला स्वतःचं स्व अस्तित्व नाही, म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाने ती येऊ शकत नाही, तेवढी तिच्यात ताकद नाही. तिला आधार लागतो. कशाचा? कुठल्या तरी. मग ती ज्याचा आधार घेते त्याला तत्व म्हणतात. काय म्हणतात? तत्व. आता तत्व तुम्ही म्हणतात तत्व म्हणजे मूल सत्ता. आता हे काय झालं? आता हे तर उदाहरण घेऊ. हे काय? आता तुम्ही काय म्हणाल? ह्याला काय म्हणतात? हे टेबल आहे ना. पण हे टेबल जे आहे ते टेबल आहे
हे जे आपण म्हणतो ते नाम रूपात बोलतो. ह्याचं नाम काय म्हणतात त्याला? टेबल. आणि रूप काय? त्या टेबलाचा आकार. बरं, खरं मूल तत्व काय त्याच्यात? हां, लोखंड. म्हणजे हे मूल तत्व काय? लोखंड आहे. आता लोखंड जर नसेल टेबल येईल काय? साधा हिशोब आहे, येईल? लोखंड आहे ना, तर टेबल कसं येणार? म्हणजे ह्याचा अर्थ काय? टेबल कोणाच्या आधारावर येतं आहे? हां, लोखंड नाही तर टेबलाने येऊन दाखवावं. तसंच बघा, स्वतःमध्ये ओळखा. आपण आहोत हे जर ज्ञान नाही आहे, आपण आहोत हे जर ज्ञान नाही, हे काय येईल काय? देह येईल काय? मन येईल काय? जीव जगत येईल का? मग या सर्वांचं अधिष्ठान कोण आहे? तो आत्मा का हवा आत्मा? अधिष्ठान कोण आहे? आत्मासुद्धा म्हणा मी असलेलं ज्ञान. संपलं. आपण असलेलं ज्ञान. पण त्या ज्ञानाला शुद्ध म्हटलं आहे. शुद्ध. आपल्या अंतर्यामी ती शुद्ध जाणीव कळ आहे. ती जिथे बघते तिथे ओळखते. जे सगळं आता इथे बघा, यार रामदास स्वामींनी काय सांगितलं इथे? हे बघा, सर्व त्याच्याच योगाने चालतात. तो अंतरात्मा कसा आहे ह्याची ओळख अंमलात आणली. ह्याची ओळख आपण थोडी प्रस्तुत करून घेऊया. अनेक प्रकारचे खेळ खेळण्यात चाललेले आहेत. तो कळतो परंतु दिसत नाही. काय? तो आत्मा कळतो परंतु दिसत नाही. त्याचा अनुभव येतो पण भासत नाही. त्याचा अनुभव येतो पण भासत नाही. मग कसला अनुभव? आपण आहोत हे जे ज्ञान आहे तो त्याचा अनुभव आहे. पण ह्या आपल्या ज्ञानाला आपण आहोत हे आत्मा आहे. आता त्याला तुम्ही धरण्याचा प्रयत्न करा. बघा, धरलं जाऊ शकतो का? का धरलं जाऊ शकत नाही? का धरलं जाऊ शकत नाही? का धरलं जाऊ शकत नाही? कारण तुम्ही देहाच्या ओळखीने त्याला धरायला जात आहे. तुमचं धरणेसुद्धा जाणणारा तो आत्मा आहे. तुमचं धरणे जाणणारा तो आत्मा आहे. आता पुढे काय म्हणतात? तो शरीरात आहे पण एका ठिकाणी राहत नाही. तो एकदम आकाशात शिरतो. म्हणजे असं बघितलं, आकाश म्हणजे पूर्ण त्याचं स्वतंत्र चैतन्य ते आकाशाला व्यापून टाकतो. सरोवर पाहिले की तात्काळ त्याच्या व्याप्ती इतका व्यक्त होतो. त्याच्या व्याप्ती इतका होतो. प्रत्येक पदार्थ पाहून चहूकडे शिल्लक राहते. सूक्ष्म इतका आहे की आकाश सूक्ष्म असते पण तो त्यातही लपून राहतो. म्हणजे आकाशाला सुद्धा व्याप्त करतो. स्थूळ इतका की सरिता सागरासारखा अपरंपार सर्व पदार्थांना पसरलेला आहे. अशा प्रकारच्या पदार्थ त्याच्या दृष्टीत पडतात. त्या पदार्थासारखाच तो होतो. म्हणजे व्यापून टाकतो, सर्वत्र व्यापून टाकतो. म्हणजे ही आपली जी आपल्या अंतर्यामीची हे जे ज्ञान स्वरूप आहे त्याला जाणीव कळा अशी म्हणतात. काय म्हणतात? प्रत्येकाला तुम्ही आहात अशी जाणीव आहे की नाही? मग प्रत्येकाला आहात अशी जी जाणीव आहे ह्या जाणीवेचा पुरावठा त्या शुद्ध जाणीवेवरून होतो. आणि ते शुद्ध जाणीव आणि मी जिवंत आहे मग हे आपण देहावरून घेतो आहे. पण देहावरनं घेतलेलं ही जी जाणीवेचा जो पुरवठा आहे त्या शुद्ध जाणीवेवरून. आता हे ज्ञान गेलं, संपुष्टात आलं की त्याला आपण काय म्हणतो? त्याला देहांत म्हणतात. हां, त्याला देहांत म्हणतात ना. मग देहांत कशाला म्हणतात? ज्ञान गेलं मग कुठे गेलं? कुठे गेलं ज्ञान? कुठे गेलं? कुठे गेलं ज्ञान? हां, तो गेला. आत्मा वर गेला. कुठे वर गेला? कुठे वर? कुठे गेला? आत्मा गेला, जीव गेला. कुठे? आत्मा कुठे गेला? कुठे? आता मला सांगा, आकाश कुठे जाऊ शकतो का? मग आत्मा कसा जाणार? अनंत आहे ना. तो जायलाच मार्ग नाही. त्याला जायला मार्ग होत आहे काय की घट, मातीचा घट असतो ना, मातीचा घट, बरोबर आहे? मातीचा घट म्हणजे हे आपलं देह, हा देह. आणि ह्या मातीच्या घटामध्ये घटा आकाश आहे की नाही? घटा आकाश काय म्हणतो त्याला? घटा आकाश, बरं. आणि महाआकाश आहे की नाही? म्हणजे घटा आकाश सुद्धा आहे, महाआकाश सुद्धा आहे, बरोबर की नाही? मग तिथे तो खरा घटा आकाश आहे का महाआकाश आहे? घटा आकाश आहे का महाआकाश आहे? तिथे महाआकाश आहे. घटाच्या कल्पनेमुळे
घटाच्या कल्पनेमुळे तो जो महाआकाश आहे त्या महाआकाशावर या घटाकाशाचा अध्यारोप होतो. घटाच्या कल्पनेमुळे घटाकाशाचा आरोप त्या